आघात. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. ओम भूर्भुवः स्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. पाटीलवाड्यात अगदी मनमोहक आवाजात गायत्री मंत्र सुरू होता आणि त्यासोबत सुरू होती आजच्या पूजेची लगबग. इतक्या सगळ्या संकटांना पार करून आज पाटील घराणं पुन्हा एकदा एकमेकांच्या साथीने नव्याने उभं राहिलं होतं आणि त्यात आता दुर्वानी सुद्धा त्यांच्या नात्याला दुसरा चान्स द्यायचा ठरवलं होतं. म्हणूनच अक्कासाहेबांनी आज घरात सत्यनारायणाची पूजा ठेवली होती. शिले, अगं आवरलं की नाही तुमचं? गुरुजी येतच असतील. प्रसादाचा शिरा तयार झालाय नव? आणि त्या गणप्याला केळीची पानं आणायला सांगितलं का नाही? गुरुजी यायच्या आत समजा सामान तयार पाहिजे बघा. अक्कासाहेब सकाळी सकाळी सगळ्यांना ओरडत होत्या. शिवा आणि सूर्या नुकतेच जॉगिंग करून घरात आले होते. घामाने दोघांचंही अंग अक्षरशः डबडबलं होतं. फक्त बनियान आणि ट्रॅक पॅन्टवर असलेले ते दोघं एकदम बॉडी बिल्डर दिसत होते. शिवाच्या गळ्यात असलेला ताईत त्याच्या रावडी पेहरावाला शोभून दिसत होता. अगं माझी केवटी पाय अक्का, कशा पायी स्वतःच्या जीवाला एवढा त्रास करून घेतीस? वतील की सगळी कामं वेळेत? अशाने हार्ट अटॅक येऊन गचकायचीच बघ तू. शिवा पाठीमागून अक्काला मिठी मारत म्हणाला. मेल्या मुर्द्या, तू माझ्या गचकायचीच वाट बघतोस वैर? अक्कासाहेब त्याच्या पोटाला हाताचा कोपरा मारत म्हणाल्या. आई ग अक्का, अगं अजून पण खूप ताकद आहे ग तुझ्यात. पोटात दुखायला लागलं बघ माझ्या. शिवा खोटं खोटं पोटाला पकडत म्हणाला. सूर्या त्या दोघांची जुगलबंदी एन्जॉय करत होता. शिवा, अरे 27चा घोडा झालास तू, पण तुझं काही सुधारण्याची लक्षणं दिसेना झालीत अजून. अक्का त्याचा कान पकडत म्हणाल्या. ए अक्का, कान पकडू नकोस हा. तू खूप जोरात पिरगळतेस राव. आणि तूच म्हणालीस ना की मी 27चा घोडा झालोय म्हणून. मग इतक्या मोठ्या नातवाचा कोणी असं लहान मुलांसारखं कान पकडतं का? शिवा वाकडं तिकडं तोंड करत म्हणाला. लई शेफारलायस बघ तू. तुझ्या भावाचं तर झालं, आता तुझं बी लवकर वाजवावं लागतंय वाटतं. थांब, 6 महिन्याच्या आत नाही तुझा बँड वाजवला ना तर अक्कासाहेब नाव लागणार नाही मी. अक्कासाहेब त्याचा कान सोडत म्हणाल्या. काय 6 महिने? अगं इथे मला 10 सेकंद बी दम निघाला झालाय आणि तू मला 6 महिने थांबायला लावतेस वय ग? ते काही नाही या. पुढच्या 6 दिवसात माझ्यासाठी पोरगी शोधून काढ. मला लग्न करायचंय. तू फक्त माझं लग्न लावून देच. मग बघ, पुढच्या वर्षी तुझ्या हातात कमीत कमी 3 नातू खेळवायची जबाबदारी माझी. शिवा आज फुल अक्कासाहेबांची फिरकी घेण्याच्या मूडमध्ये होता. त्यांच्या शेजारीत सूर्या पुशअप मारत त्या दोघांची जुगलबंदी एन्जॉय करत होता. पण शिवाचं शेवटचं वाक्य ऐकून तो बिचारा खालीच धडपडला. अक्कासाहेबांचे डोळे पण मोठे झाले. आजूबाजूला काम करणारी नोकर माणसं तर तोंड दाबून हसत होती. अरे गाढवा, 1 वर्षात 3 पोरं तुझ्या बापाने काढली होती का? अक्का शिवावर डोळे वटारत म्हणाल्या. नाही ग अक्का, माझा बाप खूप स्लो मोशन मध्ये काम करायचा, म्हणूनच आम्ही दोघं येईपर्यंत त्यांना 5 वर्ष लागली. पण माझा स्पीड जाम बेकार आहे. एकदम सुपर फास्ट पळते आपली गाडी. शिवाने दात विचकत उत्तर दिलं. तसं सूर्या सकट आजूबाजूचे सगळेच मोठमोठ्याने हसायला लागले. सूर्या तर फरशीवरच पोटाला पकडून मोठ्याने हसत होता. काय मुडता बशिवला तुझा? आजीची चेष्टा करतोस वैर? थांब, आज काही मी तुला सोडत नसते. असं म्हणत त्यांनी सोफ्याला टेकवलेली त्यांची काठी हातात घेतली आणि शिवाच्या बुडावर मारायला सुरुवात केली. आई ग आई ग, अगं अक्का मस्करी करत होतो मी. तू काय लगेच एवढं मनावर घेतेस माझं? बरं चल,
3 नाही पण 2 परतोंड तर नक्की देतो तुला पुढच्या वर्षी. शिवा त्याचं बूट चोळत म्हणाला. पण हे ऐकून सूर्या अजूनच हसायला लागला. तू मरतोय आज माझ्या हातनं, असं म्हणत अक्काने त्याच्यावर काठी उगारली. तसं तो जोरात तिथून पळाला आणि वरती पायऱ्यांवर चढत अक्कासाहेबांकडे बघून म्हणाला, बरं चल जाऊ दे, तुझं नाही माझं वर्षाला 1 पोरग तर मी आरामात काढू शकतो. तू फक्त पोरगी शोधून दे. आता तो कसं बसं स्वतःचं हसू कंट्रोल करत म्हणाला. तसं अक्काने तिथूनच हातातली काठी त्याला फेकून मारली. पण तेवढ्या वेळात तो वरती त्याच्या खोलीत पळून गेला होता. अक्कासाहेब त्याला मारून मारून स्वतःच दमल्या होत्या. सोफ्याचा आधार घेत त्या कशाबशा खाली बसल्या. समोर सूर्या पोटाला पकडून जोर जोरात हसत होता. आता तू दात काढायचं थांबतो का की तुला पण चपलेने मारू? अक्कासाहेब त्याच्यावर डोळे वटारत म्हणाल्या. जातो जातो असं म्हणत तो उभा राहिला. पण खोलीत जाता जाता त्याला मध्येच काहीतरी आठवलं. तसं तो थांबला आणि मागे वळून अक्कासाहेबांकडे बघत म्हणाला, अक्का, इकडे शिवादा तुला भारी पडतोय. विचार कर, जर खरंच त्याने 3 पोरं एका वर्षात आणली ना तर कसं व्हायचं ग तुझं? आहे ते 2-4 केस पण गळून जातील ना. असं म्हणत सूर्य खळखळून हसायला लागला. तसं त्यांनी रागातच पायातली चप्पल काढून त्याच्या दिशेने भिरकावली. अक्का, अगं तू आऊट झालीस. सूर्या ती चप्पल हातात कॅच करत म्हणाला. सूर्या, अरे सकाळी सकाळी काय धिंगाणा चालवलाय र? पूजेची वेळ झाली या, गुरुजी येतच असतील. जा आवरून या. संपत बाहेर येत सूर्यावर रागवत म्हणाले. तसं सूर्याने ती चप्पल खाली ठेवली आणि हसतच त्याच्या रूम मध्ये निघून गेला. अक्का, तू ठीक आहेस ना व? संपत पुढे होत टेबलावरचा पाण्याचा ग्लास अक्कासमोर पकडत म्हणाले. मी ठीक आहे र, पण या दोघांची लक्षणं मला काही ठीक दिसत नाहीत. संपत, उद्याच आपल्या गुरुजीला बोलावून घे आणि शिवासाठी पण आता पोरगी बघायला पाहिजे बघ. हे बेनं हाताबाहेर जायला लागलंय आता. अक्कासाहेब डोक्याला हात लावत म्हणाल्या. मी बी तुला तेच म्हणणार होतो बघ. आता बघायला सुरुवात केली तर कुठं 6 महिन्याने जाऊन त्याचं लग्न ठरल. आपला दिवटा आहेच इतका आगाऊ की त्याचं जुळणं जरा कठीणच दिसतंय बघ. संपत पण अक्कासाहेबांसमोर बसत म्हणाले. हॅलो आई, तुम्ही तिघे निघाले का घरून? दुर्वा फोन स्पीकरवर टाकून तिच्या आईसोबत बोलत स्वतःचा आवरत होती. हो निघतोय आता आम्ही, अर्ध्या तासात पोहोचतोच. पलीकडून रत्ना म्हणाल्या. ओके ओके, लवकर ये हा. असं म्हणत दुर्वाने फोन कट केला आणि पुन्हा तिचं कानातलं घालण्यात व्यस्त झाले. तिने कानातलं घातलं आणि आता पाठीमागे हात करून ब्लाउजची नॉट बांधू लागली. ओ गॉड, अशाने मरून जाईन मी. किती जड आहे ही साडी. त्यात अक्कासाहेबांनी इतके दागिने दिलेत घालायला. मी काय पोळ्याचा बैल आहे का इतकं सजायला? दुर्वा तो साज शृंगार करताना जाम वैतागली होती. मुळातच तिला नटण्यात काहीही इंटरेस्ट नव्हता. पण अक्कासाहेबांनी एवढ्या प्रेमाने तिला सगळं आणून दिलं होतं. त्यामुळे तिचाही नाईलाज झाला. ऋषी, आज घरी पूजा आहे, त्यामुळे मला ऑफिसला यायला जरा उशीर होईल. दुपारपर्यंत कुठलीही मीटिंग फिक्स करू नकोस. सत्यजित त्याच्या जिम मधून बाहेर येत ब्लूटूथने ऋषी सोबत बोलत त्याच्या रूमच्या दिशेने जात होता. ओके सर, मी सगळ्या मीटिंग दुपारनंतर फिक्स करतो आणि आलेल्या मेल्सला पण रिप्लाय करून ठेवतो. पलीकडून ऋषी म्हणाला. हो, काल मिस्टर मेहतांचे मेल येणार होते. सगळ्यात आधी ते चेक कर. असं म्हणत तो दरवाजा उघडून त्याच्या रूम मध्ये आला. पण समोरचं दृश्य बघून तो जागीच थबकला. दुर्वा तिचं लूज झालेलं कानातलं घालण्यात बिझी होती. तो तर तिला पाहतच राहिला. लाल रंगाची डिझायनर साडी, त्यावर हेवी वर्कचा ब्लाउज, हातात लाल चुडा, पुढून थोडी हेअरस्टाईल करून मागे केसांचा अंबाडा बांधला होता, ज्याला तिने गजरे लावले होते. गळ्यात अक्कासाहेबांनी दिलेली ज्वेलरी आणि त्यासोबत तिच्या नाजूक गळ्यात उठून दिसणारं ते नाजूक मंगळसूत्र. थोड्या वेळासाठी तर तो श्वास घ्यायचाच विसरून गेला.
त्याची तिच्यावरून नजरच हटत नव्हती. ओ गॉड, ही नॉट का लागत नाहीये हाताला? ती वैतागून ब्लाउजची नॉट बांधण्याचा प्रयत्न करत होती, पण ती तिच्याच नादात असल्यामुळे अजून तरी तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं नव्हतं. सर, पलीकडून ऋषीचा आवाज आला. तसं तो दचकून त्याच्या विचारातून बाहेर आला. हा, तर मी काय म्हणत होतो की सगळ्यात आधी मेहताच्या ब्लाउजची नॉट बांध, मग बाकीच्यांच्या बांध. सत्यजित पाठमोऱ्या दुर्वाकडे बघून ऋषीला म्हणाला. पण हे ऐकून बिचाऱ्या ऋषीला तिथे हार्ट अटॅक येता राहिला. काय? पलीकडून ऋषी खूप जोरात ओरडला. तेव्हा कुठे सत्यजितला त्याची चूक लक्षात आली. त्याने स्वतःच्याच मूर्खपणावर स्वतःला मन भरून शिव्या घातल्या. एव्हाना त्याचा आवाज ऐकून दुर्वाने पण मागे वळून बघितलं होतं. दोघांची नजरानजर झाली. तसं तिने लगेच नजर फिरवली. अरे म्हणजे मला म्हणायचं होतं की सगळ्यात आधी ते मेहताचे मेल्स चेक कर आणि मग बाकीचे कर. सत्यजित त्याचं वाक्य करेक्ट करत म्हणाला. ओके सर. असं म्हणत ऋषीने फोन ठेवून दिला. त्याने पण ब्लूटूथ ऑफ केलं आणि तिच्याकडे पाहिलं तर ती आता कपाळावर टिकली लावत होती. ही पोरगी एक दिवस मला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती करूनच राहणार आहे. ही जर अशीच माझ्या समोर येत राहिली ना तर माझं काही खरं नाही. तो तिला खालून वर स्कॅन करत म्हणाला आणि कपडे घेऊन अंघोळीसाठी बाथरूम मध्ये निघून गेला. बाथरूमचा दरवाजा वाजताच तिने पण सुटकेचा निश्वास सोडला आणि जमेल तशी ती नॉट बांधून बाहेर आली. खाली गेल्यावर शीला मावशींकडून नॉट बांधून घेऊ असा तिने विचार केला होता, म्हणून तिने साडीचा पदर पाठीवरून व्यवस्थित सावरून घेतला आणि खाली निघून गेली. दुर्वा किचन मध्ये आली तर 4-5 बायका स्वयंपाकाची तयारी करत होत्या. कोणी मसाले बारीक करत होतं तर कोणी कांदा चिरत होतं, कोणी चपात्या लाटत होतं तर कोणी भाजीला फोडणी देत होतं. सगळ्या जणी आपापल्या कामात व्यस्त होत्या. आता एवढ्या सगळ्या बायकांसमोर शीला मावशीला कशी नॉट बांधायला सांगायची याचा विचार करूनच दुर्वाला टेन्शन आलं होतं. शीला मावशी, जरा 1 मिनिट बाजूला येता का? दुर्वा हिम्मत करत शीला मावशीकडे बघून म्हणाली. वयजी, आलेच. शीला मावशींनी गॅस बंद केला आणि तिच्यासोबत बाहेर आल्या. दुर्वा त्यांना घेऊन शेजारच्या रूम मध्ये गेली आणि खांद्यावरचा पदर खाली टाकत म्हणाली. मावशी, प्लीज एवढी ब्लाउजची नॉट बांधून देता का? माझा हातच पुरत नाहीये, ती म्हणाली. अव ताईसाहेब, खोलीत हक्काचा नवरा असताना ही असली कामं आम्हाला सांगता वय? शीला मावशी गालात हसत म्हणाल्या. पण त्यांचं बोलणं ऐकून दुर्वाचे डोळे मात्र मोठेच झाले. सत्यजित कडून ब्लाउजची नॉट बांधून घ्यायची या विचारानेच तिच्या पोटात गोळा आला होता. ते अंघोळीला गेले होते, तिने काहीतरी द्यायचं म्हणून उत्तर दिलं. असं का? बरं, ठीक आहे, देते बांधून. असं म्हणत शीला मावशींनी तिची नॉट बांधायला घेतली. ब्लाउजचा मागचा गळा थोडा डीप होता, त्यामुळे तिची पाठ मोत्याप्रमाणे चमकत होती. नॉट बांधताना शीला मावशींच्या थंड पोटाचा स्पर्श तिच्या पाठीवर झाला. तसं तिने अंग आपसून घेतलं. शीला मावशींना पण तिची हालत समजली. तसं त्या गालातच हसल्या. ताईसाहेब, मी बाई माणूस असून पण माझ्या हात लावण्याने तुम्ही लाजाळूच्या झाडाप्रमाणे लाजलात, तर मोठ्या मालकांनी हात लावल्यावर कसं व्हायचं तुमचं? शीला मावशी गालात हसत म्हणाल्या. तसं तिने पुढून स्वतःचे दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफले. त्याचा स्पर्श आठवताच तिला पोटात काहीतरी घुसळल्यासारखं वाटलं. गेल्या 2-2.5 महिन्यांच्या संसारात त्यांच्यात फक्त आणि फक्त वादच झाले होते. नवरा बायको या नात्याने ना कधी ते एकमेकांशी नीट बोलले होते, ना कधी त्यांच्यात संवाद घडला होता. पहिला भांडणाच्या निमित्ताने का होईना ते एकमेकांसोबत बोलत तरी होते, पण आता मात्र त्यांच्यात एक प्रकारचं अवघडलेपण आलं होतं. मनात खूप काही असून सुद्धा ते ओठांवर येत नव्हतं, पण नजरेचे खेळ मात्र सुरू असायचे. ती जेव्हा जेव्हा त्याच्या नजरेत बघायची
तेव्हा तेव्हा तिला त्याच्या नजरेत तिच्यासाठी एक अनामिक ओढ दिसून यायची आणि ती ओढच तिला स्वस्थ बसू देत नव्हती. नकळतपणे तिच्याही मनात आता त्याला जाणून घ्यायची इच्छा निर्माण होऊ लागली होती. झालं का? ती मनातले विचार बाजूला झटकत म्हणाली. वय झालं, शीला मावशी म्हणाल्या. तसं ती पटकन मागे फिरली आणि साडीचा पदर खांद्यावरून व्यवस्थित ओढून घेतला. तिचं अवघडलेपण कदाचित शीला मावशींनाही कळून चुकलं. शीला मावशी जवळपास तिच्या आईच्या वयाच्या होत्या. त्यांनी तिचा एक हात हातात घेतला आणि मायेने त्यावरून हात फिरवत म्हणाल्या, ताईसाहेब, तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक बोलू का? त्या म्हणाल्या. तिने फक्त हुंकार भरला. खरं तर लहान तोंडी मोठा घास घेतीया, हा तुमचा वैयक्तिक विषय हाय, पण तरी बी आज मनापासून बोलावं वाटलं म्हणून बोलते. ताईसाहेब, तुम्हाला मोठ्या मालकांच्या डोळ्यात तुमच्याविषयीचं प्रेम दिसत नाही का? आव जीव ओवाळून टाकतात ते तुमच्यावर. तुम्हाला त्यांच्या जीवाची घालमेल खरंच दिसत नाही का? तुम्ही त्यांच्या फक्त आजूबाजूला जरी असल्या ना तरी त्यांचा चेहरा मोत्यासारखा चमकतो बघा. आणि हे आम्हाला सगळ्यांना दिसतं, मग तुम्हाला का दिसत नाही? तुम्ही खरंच खूप नशीबवान हायसा की तुम्हाला एवढं प्रेम करणारा नवरा भेटला. वेळीच त्या प्रेमाची कदर करा आणि त्यांना आपलंसं करा. मग बघा ते तुमच्यावर कशी प्रेमाची बरसात करतात. मी गेली 15 वर्ष या घरात काम करते. माझ्या डोळ्यांसमोर मी तिन्ही बी पोरांना वाढताना बघितलंय. आई विना वाढलेली पोरं आहेत ती. त्यांना फक्त मायेची उभवी हाय. तसं अक्कासाहेब आहेतच त्यांच्यावर प्रेम करायला, पण तरी बी त्या नात्यामध्ये काहीतरी मर्यादा आहे. सगळ्याच गोष्टी ते आपल्या आजीसोबत नाही बोलू शकत. मनातलं सांगायला त्यांना बी कोणीतरी जवळचं माणूस हवं हाय. स्वतःच्या हक्काचं माणूस हवं हाय. आयुष्यभर साथ देणारा जोडीदार हवा हाय. बाकी त्यांना काय बी नग. तुम्हाला पाटलांच्या एका बी माणसामध्ये पैशाची गुरमी दिसून येणार नाही. आव करोडपती हायती ही लोक, पण माणसं अगदी साधी आहेत. आम्हाला कधीच या घरात कोणी परकेपणाची वागणूक दिली नाही, कारण अक्कासाहेबांचे तसे संस्कारच नाहीत. तिन्ही बी पोरं त्याच संस्कारात वाढली आहेत. तसं स्वभावाने थोडी रागीट आहेत, पण काही चुकलं तर समोरच्यावर ते ओरडतात. विनाकारण कधीच कोणाला त्रास देत नाहीत. तुम्हाला बी त्यांचा स्वभाव हळूहळू कळत, पण निदान तुम्ही त्यांच्या बाजूने समजून घ्यायचा थोडा प्रयत्न तरी करा. त्यांनी 10 पावलं तुमच्या दिशेने आधीच टाकलेली आहेत. आता फक्त तुम्ही 1 पाऊल पुढे सरकायचा उशीर आहे. मग बघा सुख कसं तुमच्या पायाशी लोळण घेतय ते. शीला दुर्वाला स्वतःच्या मुलीप्रमाणे मानत होती. मनात जे काही आलं ते बोलून ती मोकळी झाली. दुर्वा मात्र शीला मावशींच्या बोलण्याचा विचार करू लागली. मावशी म्हणाल्या तसं तिलाही सत्यजितच्या डोळ्यात तिच्याविषयी ओढ स्पष्ट दिसत होती. त्याला ती हवी आहे हे तिच्या वागण्या बोलण्यातून तिला स्पष्ट कळत होतं. पण भूतकाळात घडलेल्या घटना ती एवढ्या सहजासहजी विसरू शकत नव्हती. शिवाय आता कोणाशी तरी शारीरिक जवळीक करण्याची तिची अजिबात इच्छा उरली नव्हती. मन आणि बुद्धी यांच्या द्वंद्वामध्ये ती सध्या अडकली होती. चला, मी बी तुमचा लय वेळ घेतला बघा. भरपूर कामं खोळंबली हायती तिकडे, मी जाते. असं म्हणत शीला डोक्यावरचा पदर सावरत तिथून निघून गेली. पण दुर्वा मात्र काही क्षण त्यांच्या बोलण्याचा विचार करत तिथेच उभी होती. आजची पूजा ही फक्त घरच्यांसाठी होती, त्यामुळे बाहेरच्या कोणालाही आमंत्रण नव्हतं. फक्त दुर्वाच्या घरच्यांना पूजेसाठी बोलवलं होतं, कारण अजून त्यांनी दुर्वाचं सासर बघितलेलंच नव्हतं. जेव्हा दुर्वा कधी माहेरी गेली होती तेव्हा शक्यतो सत्यजितच तिला सोडायला जायचा किंवा ती स्वतः जायची. त्यामुळे निंबाळकरांनी अजून पाटलांचा वाडा बघितलाच नव्हता. अहो, हा पत्ता बरोबर आहे ना? रत्नासमोरचा भला मोठा वाडा बघत म्हणाल्या. हो, दुर्वाने तर इथलाच पत्ता दिलाय, म्हणजे हेच पाटलांचं घर आहे. दिवाकर समोरच्या वाड्याकडे बघत म्हणाले. राधा तर तो वाडा बघून शॉक मध्येच गेली होती.
समोर तो भला मोठा वाडा अगदी दिमाखात उभा होता. वाड्याच्या सभोवताली सगळीकडून कुंपण केलं होतं. तुम्ही निंबाळकर फॅमिली आहे का? वॉचमॅन गेटमधून बाहेर येत त्या तिघांकडे बघून म्हणाला. हो, दिवाकर रावांनी उत्तर दिलं. अहो साहेब, मग तुम्ही बाहेर का उभे आहात? आत या ना. वॉचमॅन खूप अदबीने त्यांच्या समोर बोलत म्हणाला. ते तिघेही वॉचमॅन सोबत आत गेले. वॉचमॅनने त्या तिघांना वाड्याच्या दारापर्यंत सोडलं आणि तो परत मागे निघून गेला. वाड्याचा दरवाजा उघडाच असल्यामुळे ते तिघेही आतलं सगळं बघू शकत होते. वाड्यात प्रवेश करताच त्या तिघांचेही डोळे पाटलांच्या श्रीमंतीने अक्षरशः दिपून गेले. एखाद्या सिरियल मध्ये किंवा चित्रपटात दाखवतात तसा अगदी प्रशस्त वाडा होता, ज्याच्या दोन्ही बाजूंनी वरती जायला पायऱ्या होत्या. वरच्या मजल्यावर काही खोल्या दिसत होत्या. हॉलमध्ये अगदी मधोमध गोलाकार सोफे होते, ज्यांच्या दोन्ही बाजूंनी अगदी सुंदर आणि रेखीव असे फ्लॉवर पॉट्स ठेवले होते. उजव्या बाजूच्या कोपऱ्यात खूप मोठा फिश टँक होता, ज्यामध्ये विविध प्रकारचे आणि रंगाचे मासे होते, जे दिसायला खूप आकर्षक दिसत होते. हॉलच्या डाव्या कोपऱ्यात एक दरवाजा दिसत होता, जिथून पदार्थांचा खमंग वास बाहेर येत होता. त्यावरून हे नक्कीच किचन आहे हे त्या तिघांनी ओळखलं. पूजेसाठी अक्कासाहेबांनी देवघरासमोरची जागा रिकामी करून घेतली होती आणि तिथेच गुरुजी पूजेची मांडणी करत होते. त्यांच्यासोबत अक्का, अप्पा आणि संपत पण तिथे उपस्थित होते. पूर्ण घरात धूप अगरबत्त्यांचा सुवास दरवळत होता. अक्कासाहेबांचा देवावर प्रचंड विश्वास होता, त्यामुळे त्यांचं देवघर नेहमी स्वच्छ आणि फुलांनी सजलेलं असायचं. बघणारा त्या देवघराकडे बघून अगदी प्रसन्न होऊन जायचा. गुरुजी, अजून काही हवं आहे का? अक्कासाहेबांनी गुरुजींना विचारलं. नाही, सगळं तयार आहे. फक्त आता पूजेला जे जोडपं बसणार आहे त्यांना बोलवा आणि प्रसाद इथे आणून ठेवा. मग मी पूजेला सुरुवात करतो, गुरुजी म्हणाले. बरं बरं, बोलवते मी त्यासनी, असं म्हणत अक्कासाहेब मागे फिरल्या. पण समोर निंबाळकर फॅमिलीला बघून त्या जागीच थबकल्या. क्षणात त्यांचा चेहरा आनंदाने उजळला. आव पाहुणं, कधी आलात तुम्ही? अक्कासाहेब पदर सावरत म्हणाल्या. त्यांच्या आवाजाने अप्पा आणि संपतने पण मागे वळून पाहिलं. हे काय, आत्ताच आलोय, रत्ना म्हणाल्या. नमस्कार. अप्पा पण खुर्ची पुढे घेत दिवाकर रावांसमोर हात जोडत म्हणाले. तसं दिवाकर रावांनी पण त्यांना हात जोडून नमस्कार केला. तुम्ही बसा, मी आलेच, असं म्हणत अक्कासाहेब आत गेल्या आणि पाहुण्यांसाठी चहा पाण्याचं बघायला सांगितलं. दुर्वाला पण तिचे आई वडील आल्याचा निरोप दिला. निरोप मिळताच दुर्वा घाईघाईने बाहेर आली. तिला बघून तिच्या माहेरच्यांचा चेहरा अगदी आनंदाने उजळला. आई, असं म्हणत दुर्वा रत्नाला जाऊन बिलगली. त्यांनी पण मायेने तिला जवळ घेतलं. खूप गोड दिसतेस, रत्ना तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाल्या. तशी ती खुदकन गालात हसली. सासर कितीही चांगलं असलं तरी माहेरची ओढ काही वेगळीच असते. आई बाबांना बघून तिच्या चेहऱ्यावर आणखी ग्लो आला होता. ताई, मी पण आहे म्हटलं इथे, राधा बारीक नजर करून तिच्याकडे बघत म्हणाली. तसं दुर्वाने हसून तिला पण मिठी मारली. तुम्ही समदे उभे का? बसा ना. अक्कासाहेब पुन्हा बाहेर येत त्या सगळ्यांकडे बघून म्हणाल्या. तसे सर्वजण सोफ्यावर बसले. सुनबाई, जा, सत्याला पूजेसाठी बोलावून आण, पूजा सुरू करायची हाय, अक्कासाहेब दुर्वाकडे बघून म्हणाल्या. तसं दिवाकर रावांच्या भुवया किंचित उंचावल्या गेल्या. दुर्वाने तिच्या आईकडे पाहिलं तर त्यांनी नजरेनेच तिला जा म्हणून इशारा केला. तसं ती वरती निघून गेली. थोड्याच वेळात शीला सगळ्यांसाठी चहा पाणी घेऊन आली. चहा घेता घेता अप्पा आणि दिवाकर रावांच्या गप्पा सुरू झाल्या. अक्कासाहेब आणि रत्ना पण एकमेकींसोबत बोलू लागल्या. राधा मात्र भिरभिरल्या नजरेने पूर्ण वाडा बघत होती. त्याच सोबत तिची नजर कुणाला तरी शोधत होती, पण अजून तरी ती व्यक्ती तिच्या नजरेत काही आली नव्हती. वाडा बघून एक गोष्ट मात्र तिच्या मनात आली.
राधा, नको ती स्वप्न बघू नकोस, कारण स्वप्न तुटल्यावर खूप त्रास होतो. जिजूंनी ताईसोबत लग्न केलं कारण त्यांचं तिच्यावर प्रेम होतं. पण जो विचार तू करतेस तो साफ चुकीचा आहे. तुझी आणि यांची बरोबरी कधी होऊच शकत नाही, ती मनातच स्वतःला म्हणाली. पण कुठेतरी तिचं मन त्या विचाराने नाराज झालं होतं. इकडे दुर्वा थोडी घाबरतच त्यांच्या रूमजवळ येत होती. कालपासून ती त्याच्यासोबत एक अक्षरही बोलली नव्हती. त्यामुळे आता त्याच्यासोबत कसं बोलायचं याचा विचार करत ती रूमच्या दिशेने जात होती. त्याचं पण आवरलंच होतं, म्हणून तोही कुर्त्याच्या बाया फोल्ड करत बाहेर येत होता. ती खाली बघून चालत असल्यामुळे तिचं लक्ष समोर नव्हतं. त्यामुळे एका पॉइंटला दोघेही एकमेकांना येऊन धडकले. नेमकं तेव्हाच तिचा पाय साडी धडकला आणि ती तोल जाऊन पडणार त्याच्या आत त्याने तिला स्वतःच्या मजबूत हातांमध्ये बंदिस्त केलं. हे सगळं दोघांसाठी खूप अनपेक्षित होतं. तिने घाबरून त्याचा कुर्ता दोन्ही हातांमध्ये गच्च पकडला होता. दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ होते, इतके की त्यांना एकमेकांचे श्वासही जाणवत होते. त्याच्या स्पर्शाने ती शहारून गेली. थोड्या वेळापूर्वी शीला मावशी जे काही म्हणाल्या ते सगळं एका क्षणात तिला आठवलं. तसं परत एकदा तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि त्या डोळ्यात तिला स्वतःसाठी खूप सारं प्रेम दिसलं आणि त्यासोबत काळजीही जाणवली. सत्यजितसाठी मात्र हा एक आनंदाचा सुखद धक्का होता. तो भान हरपून तिच्याकडे बघत होता. एंजल, आर यू ओके? तो तिला सरळ उभं करत म्हणाला. मनातून कितीही तिचा स्पर्श त्याला हवा हवासा वाटत असला तरी ती मात्र आपल्या स्पर्शाने अनकम्फर्टेबल होते हे त्याला माहित होतं. त्यामुळे तो लगेच तिच्यापासून बाजूला झाला. एंजल, आर यू ओके? तिला मान खाली घालताना बघून तो पुन्हा म्हणाला, हो मी ठीक आहे. अक्कासाहेबांनी तुम्हाला पूजेसाठी खाली बोलवलंय. ती कसोबसो पदराचं टोक हातांच्या मुठीत गच्च आवळत म्हणाली, कारण त्याचं जवळ असणं आता तिला काहीतरी वेगळी फिलिंग देत होतं. तिने हळूच नजर वर कडून त्याच्याकडे पाहिलं आणि पाहतच राहिली. त्याच्या 6 फूट उंचीला तो व्हाईट पायजमा कुर्ता अगदी शोभून दिसत होता. त्यात कुर्त्याच्या बाया वर फोल्ड केल्या असल्यामुळे त्याचे बायसेप्स नजरेत भरत होते. कुर्त्याची वरची 2 बटन्स उघडी होती, ज्यातून त्याची भारदस्त छाती उठून दिसत होती. काही सेकंद त्याच्याकडे बघून तिने परत नजर खाली केली, पण तो मात्र तिची अशी रिॲक्शन बघून गालातच हसला. मी येतच होतो खाली, तो तिच्यावर नजर रोखत म्हणाला. पण यावेळी मात्र तिच्यात हिंमतच नव्हती त्याच्या नजरेला नजर द्यायची, कारण त्याच्या डोळ्यात पाहिलं की त्याचे निळे डोळे तिला हिप्नोटाईज करायचे. त्यामुळे आता तिने त्या डोळ्यांकडे बघणं प्रकर्षाने टाळलं. ती गोंधळलीये हे त्याच्या ध्यानात आलं. तसं तो तिथून खाली जायला निघाला, पण 2च पावलं पुढे जाऊन तो पुन्हा जागेवर थांबला आणि पाठीमागे वळत तिच्याकडे बघून म्हणाला, दुर्वा, मला माझी आधीची एंजल हवीये, माझी झाशीची राणी, दहाडणारी शेरणी. शक्य झालं तर तिला परत आणता येते का ते बघ. एवढं बोलून तो गालात हसतच खाली निघून गेला. ती मात्र त्याच्या बोलण्याचा विचार करत तशीच स्तब्ध उभी राहिली. काही सेकंदानंतर तिला त्याच्या बोलण्याचा अर्थ समजला. तशी ती स्वतःशीच गालात हसली. यावेळी तिचं हे हसणं अगदी मनापासून होतं. ए सूर्या, आवरलं की नाही तुझं अजून? चल खाली जाऊया. शिवा आणि सूर्याची रूम शेजारीच होती, त्यामुळे शिवाचं आवरून झालं तसं तो सूर्याच्या खोलीत आला. शिवादा, तू पुढे येऊ, मी येतो थोड्या वेळात. सूर्या लॅपटॉप समोर घेऊन बसला होता. नंतर कधी? पूजा संपल्यावर येतो का? बंद करते डबडं आणि चल माझ्यासोबत खाली. शिवा त्याचा लॅपटॉप बंद करायला पुढे सरसावला, पण तितक्यात सूर्याने हातानेच त्याला थांबवलं. शिवादा, अरे खूप महत्वाचा मेल करतोय, थांब ना थोडा वेळ. सूर्या बारीक तोंड करत म्हणाला.
जे काय करायचंय ते नंतर कर. खाली बाईच्या सासरची मंडळी आली. चल ना, जाऊन त्या दिवाकर मामाला थोडा त्रास देऊ. तो म्हातारा ना जाम डोक्यात गेलाय माझ्या. बघावं तेव्हा भाईला टशन देत असतो. आज आपण त्याची थोडी मजा घेऊनच टाकू. शिवा म्हणाला. तसं सूर्याची लॅपटॉपवर चालणारी बोटं जागेवर थांबली. कारण निंबाळकर फॅमिली आज पूजेला येणार आहे हे त्याला माहीतच नव्हतं. त्याला वाटलं होतं की पूजा फक्त घरातल्या लोकांसाठी आहे, पण निंबाळकर फॅमिली आली आहे म्हटल्यावर राधा पण आली असणार. हा विचार जसा त्याच्या मनात आला तसं त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो आला. शिवादा, कोण कोण आलंय रे? सूर्याने चेहरा नॉर्मल ठेवत विचारलं. आता बघितलं मी खाली, वहिनीचे आई वडील आणि तिची बहीण पण आली आहे वाटतं. शिवा नॉर्मली म्हणाला. पण हे ऐकून सूर्याचा चेहरा मात्र लगेच चमकला. त्याने घाईघाईने लॅपटॉप बंद केला आणि तो लॅपटॉप टेबलवर ठेवत म्हणाला, चल चल जाऊया आपण खाली. पण त्याची ही इन्स्टंट रिॲक्शन शिवासाठी मात्र अनपेक्षित होती. शिवा डोकं खाजवत त्याच्याकडेच बघू लागला. काय झालं? चल ना, जाऊया खाली, तो म्हणाला आणि बाहेर पण निघून गेला. पण तो ज्या स्पीडने बाहेर गेला ते बघून शिवाचे विचारचक्र सुरू झाले. शिवा, डाळीत काहीतरी गडबड नक्कीच आहे. ही अख्खी डाळच करपलीये काय माहित. पता लगाना पडेगा रे बाबा. आणि त्यासाठी आता शिवाला त्याचा तिसरा डोळा उघडावाच लागणार आहे. एवढं म्हणत तो पण बाहेर निघून गेला. काय होईल पुढच्या भागात? पूजा निर्विघ्नपणे पार पडेल ना? शिवा दिवाकर रावांची कशी गंमत करतोय ते बघणं आता गमतीशीर ठरणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला थोडीशी वाट बघावी लागेल. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आपण लवकरच पुढच्या भागात भेटू.